फिशर असेल तर नेमकं प्लॅन ऑफ ट्रीटमेंट कसं करता? तर फिशरमध्ये जसं आपण आधी क्लासिफिकेशन केलं की ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर, तर आपण या क्लासिफिकेशनच्या हिशोबाने आपण त्याचं ट्रीटमेंट बघूया. ॲक्यूट फिशर म्हणजे जे जास्त त्रासदायक आहे आणि 6 आठवड्याचे कमी आहे, म्हणजे 6 आठवड्यापेक्षा कमी कालावधी झालेली आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आपण ट्रीटमेंट करतो त्याला आपण म्हणतो मेडिकल मॅनेजमेंट किंवा कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, एक आपली संडास मऊ होण्यासाठी किंवा लॅक्झेटिव्ह जे आपण म्हणतो ते आपण लॅक्झेटिव्ह देतो. त्याच्यासोबत आपण मलम देतो. असे क्रीम्स असतात ते जे त्या एरियाला रिलॅक्स करतात, जेणेकरून रक्तपुरवठा इम्प्रूव्ह होतं, पेन कमी होतं. थर्ड इम्पॉर्टंट मलममध्ये कंपोनेंट हे असतं ज्याला आपण लिग्नोगेन किंवा लोकल अॅनेस्थेटिक म्हणतात, जेणेकरून वेदना कमी होतात. आणि अजून एक महत्त्वाचं ट्रीटमेंटचा भाग म्हटलं तर सीड्स बाथ. आता सीड्स बाथ काय असतं की एक कोमट पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट कधी कधी वापरतात, काही लोक नाही वापरत. त्यामध्ये 3 वेळा दिवसाला शेक देणे, जेणेकरून तुमचं ॲनल कॅनल किंवा जे स्पिंक्टर्स आहेत ते रिलॅक्स होणार आणि जखम भरायला आपल्याला मदत होईल. तर हे एक महत्त्वाचं आपलं ॲनल फिशरचं ॲक्यूटचं ट्रीटमेंट झालं. आणि हे ट्रीटमेंट एक साधारण तसं तर काही लोक बोलतात 4 आठवडे पण देऊ शकतात, पण एक साधारण 10 ते 15 दिवसामध्ये जर ही ट्रीटमेंट केली तर त्याचं बऱ्यापैकी चांगलं रिझल्ट येतं. ॲट द सेम टाइम खूप महत्त्वाचं गोष्ट आहे जे आहार, तर आहाराला सोडून चालणार नाही. तर आहारामध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन करणाऱ्या गोष्टींना आपल्याला अवॉइड करायचं, जसं की मैद्याचे पदार्थ झाले, एक्सेसिव्ह टी, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, प्रोसेस फूड झाले, पिझ्झा, बर्गर, हे न खाता आपल्याला फायबर रिच घराचं फूड घेतलेलं कधीही बेटर आहे. तर हे कम्प्लीट मेडिकल मॅनेजमेंट झालं अलॉंग विथ द डायटरी ॲडवाइस फॉर ॲक्यूट फिशर.